सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज बघूया आपण 30 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर इम्पॉर्टंट न्यूज बघण्याच्या आधी आपण बघूया की 30 मेला कोणते इम्पॉर्टंट डेज असतात. सो फर्स्ट असतो ओके सो फर्स्ट काय असतो, पहिला इम्पॉर्टंट डे हा असतो गोवा स्टेटहुड डे. आणि आपण बघत आहे इम्पॉर्टंट डे. ओके, तर गोवाचा स्टेटहुड डे असतो. तर गोवाचा स्टेटहुड डे का मनवला जातो 30 मेला? तर 30 मेला 30 मे म्हणजे 30 मे 1987. तर 1987 ला काय झालेला होता, गोवा हा दीव आणि दमण पासून सेपरेट करण्यात आलेला होता. ऑफिशियली सेपरेट करण्यात आलेला होता आणि त्याला काय 25 इंडियाचा 25th स्टेट म्हणून, ओके 25th स्टेट म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला होता गोवा. तर गोवा आधी काय होता, हा युनियन टेरिटरी होता. 1987 च्या आधी गोवा हा युनियन टेरिटरी होता. दमण आणि दीव पासून सेपरेट करण्यात आलेला 1987 मध्ये, 30 मे 1987 मध्ये. आणि तो काय बनला, 25th स्टेट बनला इंडियाचा. सेकंड काय असतो, सेकंड कोणता डे इम्पॉर्टंट आहे 30 मेला? सो सेकंड आहे हिंदी जर्नलिझम डे. सो हिंदी जर्नलिझम डे काय सेलिब्रेट करण्यात येतो, तर 30 मेला 30 मे 1826. तर या दिवशी फर्स्ट हिंदी जो न्यूज पेपर आहे ज्याचं नाव आहे उदंड मार्तंड. ओके, तर हा जो न्यूज पेपर आहे हा 30 मेला 1826 मध्ये फर्स्ट हा पब्लिश करण्यात आला होता, इश्यू करण्यात आलेला होता. आणि कुठे इश्यू करण्यात आलेला होता, हा कलकत्तामध्ये हा इश्यू करण्यात आलेला होता. आणि त्या टाइमला कलकत्ता हे काय होतं, इंडिया कॅपिटल होतं, कॅपिटल ऑफ ब्रिटिश इंडिया त्या टाइमला. ओके, त्या टाइमला कलकत्ता हे कॅपिटल होतं ब्रिटिश इंडियाचं. सो आणि पब्लिश, तर फाउंड कोणी केलेला होता पेपर, तर फाउंडेड बाय पंडित जुगल किशोर शुक्ला. ओके, यांनी हा पेपर फाउंड केलेला होता. आणि जे पंडित जुगल किशोर शुक्ला जे आहे ते कोण होते, ते लॉयर होते. आणि काय होते ते जर्नलिस्ट होते, लॉयर आणि जर्नलिस्ट होते. ओके, सो 30 मेला 2 डेज हे सेलिब्रेट करण्यात येते, इम्पॉर्टंट डेज. फर्स्ट जो आहे तो गोवा स्टेटहुड डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. आणि 30 मेला हिंदी जर्नलिझम डे म्हणून पण सेलिब्रेट करण्यात येतो. सो हे आहे तुमचे 30 मेचे इम्पॉर्टंट डेज. तर आता आपण बघूया 30 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. सो फर्स्ट न्यूज आहे आपली, ओके सो फर्स्ट न्यूज आहे की SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने एक रिपोर्ट रिलीज केलेली आहे. काय रिपोर्ट आहे ती रिपोर्ट आहे की इंडियाची जी GDP आहे त्याची किती अपेक्षा आहे त्यांची, की कितीनी ग्रोथ झालेली आहे GDPची. तर SBIच्या रिपोर्ट नुसार SBIची जी अपेक्षा आहे ते इंडियाची GDP ग्रोथ किती झालेली आहे, 70.1% झालेली आहे फोर्थ क्वार्टर मध्ये, फायनान्शियल इयर 2023-24 करता. पण ओव्हरऑल ग्रोथ जी आहे त्याची टोटल ओव्हरऑल ग्रोथ किती झालेली आहे, ती 8% नी काय झालेलं आहे, ते वुड टच म्हणजे टच होऊ शकते, तेवढी वाढू शकते. म्हणजे 8% ग्रोथ जी आहे ओव्हरऑल GDP ग्रोथ 8% ही वाढू शकते, ही शक्यता आहे असं स्टेट बँक ऑफ इंडियाने रिपोर्ट मध्ये त्यांच्या रिलीज केलेला आहे. ओके, तर रिपोर्ट जी आहे ती रिलीज कोणी केलेली आहे, SBIच्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंट यांनी रिलीज केलेली आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे,
जे ग्लोबल इकॉनॉमिक रेझिलियन्स आहे, ओके, ग्लोबल इकॉनॉमिक रेझिलियन्स ऑन इंडियाज ग्रोथ ट्रॅजेटरी, याला जे पोटेन्शियल इम्पॅक्ट आहे याला त्यांनी हायलाइट केलेलं आहे. सो जी रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनी काय दिलेलं आहे, ट्रेंड, एक कन्सिस्टंट ग्रोथ सांगितलं आहे. तर कोणता जो कन्सिस्टंट ग्रोथ आहे, ट्रेंड आहे, तर बोथ अर्बन अँड रुरल सेक्टर्स मधून, अर्बन आणि रुरल सेक्टर्स मधून जे आहे इंडियाच्या, तिथनं कन्सिस्टंट ग्रोथचा ट्रेंड जो आहे तो त्या रिपोर्टनी आयडेंटिफाय केलेला आहे. आता अर्बन सेक्टर्स मधला जो ग्रोथ आहे तो कशामुळे झालेला आहे आणि रुरल सेक्टर मधून जे ग्रोथ झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे तो बघूया आपण. तर अर्बन इकॉनॉमिक्स जो मोमेंटम आहे त्यांनी काय इंडिकेट करतो, इंडिकेटेड बाय स्ट्रॉंग परफॉर्मन्स इन पॅसेंजर व्हेकल सेल्स. पॅसेंजर व्हेकल सेल्स मुळे एअरपोर्ट पॅसेंजर ट्रॅफिक, जीएसटी कलेक्शन, क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन, पेट्रोलियम कन्झम्पशन आणि टोल कलेक्शन. तर हे सगळे काय आहे, अर्बन सेक्टर्स मधले काही ट्रेंड्स आहे ज्यामुळे काय झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे, कन्सिस्टंट ग्रोथ झालेली आहे. आता जी रुरल सेक्टर आहे तिथनं कशामुळे ग्रोथ झालेली आहे, तर रुरल सेक्टर मधनं जे डिझेल कन्झम्पशन आणि टू व्हीलर सेल्स आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. त्यामुळे काय एक पॉझिटिव्ह ट्रेंड शो झालेला आहे आणि ते इंडिकेशन आहे एक पॉझिटिव्ह ट्रेंडचं. सो हे अर्बन सेक्टर मध्ये झालेले आहे. काही जीएसटी जे जीडीपी ग्रोथ आहे ते अर्बन सेक्टर मुळे पण काही ग्रोथ झालेली आहे आणि रुरल सेक्टर मधून पण काही ग्रोथ झालेली आहे असं एसबीआयने म्हटलेलं आहे. आणि कन्सिस्टंट ग्रोथ ट्रेंड हा झालेला आहे दोन्ही सेक्टर्स मधून. सो ही जे न्यूज होती ही होती की एसबीआयने काय केलेलं आहे, जे एसबीआयचं इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंट आहे त्यांनी एक रिपोर्ट रिलीज केलेली आहे. त्यानुसार जी जीडीपी ग्रोथ आहे ती 8% वाढण्याची शक्यता आहे. सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता, आणि ते पण फायनान्शियल इयर 2024 करता. सो नेक्स्ट न्यूज आहे तर इंडियन आर्मी मेजर आहे राधिका सेन. तर राधिका सेन यांना सिलेक्ट करण्यात आलेला आहे. कशासाठी सिलेक्ट करण्यात आलेला आहे, 2023 मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड करता. तर तो जो अवॉर्ड आहे 2023 मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड, त्याकरता इंडियन आर्मी मेजर राधिका सेन यांना सिलेक्ट करण्यात आलेला आहे आणि ते तो अवॉर्ड काय रिसीव्ह करणार आहेत. सो तर तो अवॉर्ड त्यांना का बरं देण्यात येणार आहे, का बरं, कोणत्या एफर्ट्स, म्हणजे त्यांनी काय एफर्ट्स घेतलेले आहे त्यामुळे त्यांना तो अवॉर्ड मिळणार आहे, तर बघून घेऊया. तर जो अवॉर्ड आहे त्यांनी रेकग्नाइज केलेला आहे त्यांचे एफर्ट्स मिलिटरी पीस कीपर, जे की प्रमोट करतात इन प्रमोटिंग द प्रिन्सिपल ऑफ 2000 सिक्युरिटी काउन्सिल रेझोल्युशन. आणखी त्यांनी काही जे काय केलेलं आहे, जे वुमन्स आणि गर्ल्स असतात त्यांचे जे कॉन्फ्लिक्ट रिलेटेड सेक्शुअल व्हायलन्स आणि जे जेंडर रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते पण त्यांनी त्यांचे कॉल्स घेत त्यांना प्रोटेक्ट केलेला आहे. तर त्यामुळे त्यांच्या ह्या रेकग्निशन मुळे त्यांना हा अवॉर्ड देण्यात येणार आहे. सो अकॉर्डिंग टू द UN, Sen served with the organization stabilization mission in the Democratic Republic of the Congo. ओके, तर त्यांनी काय सर्व केलेलं आहे, कुठे, ऑर्गनायझेशन स्टॅबिलायझेशन मिशन इन द डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, म्हणजे MONUSCO इथे, वेअर त्यांनी हेल्प केलेला आहे. कशासाठी हेल्प केलेला आहे, क्रिएट द कम्युनिटी अलर्ट नेटवर्क इन नॉर्थ किवू. तर नॉर्थ किवू जे आहे KIVU इथे एक हेल्प क्रिएट केलेली आहे त्यांनी कम्युनिटी अलर्ट नेटवर्क्स करता, ॲज अ प्लॅटफॉर्म दॅट ब्रॉट इन कम्युनिटी लीडर्स, यंग पीपल आणि वुमेन टू व्हॉइस देअर सिक्युरिटी अँड ह्युमॅनिटेरियन कन्सर्न्स. म्हणजे तुम्ही व्हॉइस हे करा, प्लॅटफॉर्म एक करून दिलेला आहे त्यांनी की ब्रॉट इन कम्युनिटी लीडर्स, यंग पीपल्स अँड वुमेन to voice their security and humanitarian concerns. So सेनचं काय आहे, Sen is the second Indian peacekeeper to receive the honor.
सेन जे आहे त्या हा अवॉर्ड मिळवणाऱ्या सेकंड पीस कीपर आहे जे रिसीव्ह करणार आहे हा ऑनर. त्यांच्या आधी मेजर सुमन गवनी यांनी रिसीव्ह केलेला आहे तो ऑनर. त्यांनी सर्व केलेलं होतं विथ UN मिशन इन साऊथ सदर्न आणि रिसीव्ह केलेला होता अवॉर्ड त्यांनी 2019 मध्ये. 2019 मध्ये यांच्या आधी मेजर सुमन ग्वानी यांनी रिसीव्ह केलेला होता ऑनर तो अवॉर्ड. आणि आता कोण करणार आहेत? सेन करणार आहेत, राधिका सेन. सो बेसिकली त्या कुठनं बिलॉंग करतात? कुठनं आहे त्या? हेलिंग फ्रॉम हिमाचल प्रदेश. सो हिमाचल प्रदेशच्या आहे त्या. आणि काय केलेलं आहे त्यांनी? बायोटेक इंजिनियर आहेत त्या. त्यांनी स्टडी केलेला आहे फॉर अ मास्टर्स डिग्री ऍट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे. IIT बॉम्बे मध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री पण घेतलेली आहे. आणि तिथनंच त्यांनी काय डिसाईड केलं की त्यांना आता आर्मी जॉईन करायची आहे. सो त्या बायोटेक इंजिनियर आहे. त्यांनी मास्टर्स डिग्री कंप्लीट केलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे मधनं. आणि तिथनंच त्यांनी काय डिसाईड केलेलं की त्यांना आर्मी मध्ये आता जॉईन करायचं आहे. सो यांना 2023 मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड जो आहे तो रिसीव्ह करणार आहेत त्या. त्यांचं नाव आहे इंडियन आर्मी मेजर राधिका सेन. ओके. सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन आर्म रेसलिंग मध्ये जे इंडियन कॉन्टिजंट्स आहे त्यांनी किती टोटल 7 मेडल्स जिंकलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे 1 गोल्ड मेडल आणि 6 ब्रॉन्झ मेडल. आणि कुठे त्यांनी हे गोल्ड मेडल मिळवलेले आहे, जिंकलेले आहे? ते जिंकलेले आहे उझबेकिस्तान मध्ये जे ताश्केंत मध्ये एशियन चॅम्पियनशिप 2024 जे झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी 7 मेडल्स जे आहे ते जिंकलेले आहे. त्याच्यामध्ये 1 गोल्ड मेडल आहे आणि बाकीचे 6 आहे ब्रॉन्झ मेडल्स आहेत. सो श्रीमंत झा यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं 2 कॅटेगरीमध्ये. आणि काय होते ते? टॉप परफॉर्मर फॉर इंडिया. 2 कॅटेगरीमध्ये श्रीमंत झा यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं आणि इंडियाचे काय आहे ते टॉप परफॉर्मर आहे. त्यांनी 1 गोल्ड मेडल जिंकलेलं आहे लेफ्ट हँड पॅरा कॅटेगरीमध्ये आणि राईट हँड पॅरा कॅटेगरीमध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. सो श्रीमंत झा यांनी लेफ्ट हँड पॅरा कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि राईट हँड पॅरा कॅटेगरीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. सो आणि मास्टर्स नेक्स्ट आहे आता मास्टर्स कॅटेगरीमध्ये. मास्टर्स कॅटेगरीमध्ये लक्ष्मण सिंग भंडारी यांनी 2 ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहे. 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे लक्ष्मण सिंग भंडारीनी. आणि नेक्स्ट मास्टर्स कॅटेगरीमध्ये सचिन गोयल जे आहे त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे राईट हँड सिनियर कॅटेगरीमध्ये. सचिन गोयलला पण ब्रॉन्झ मेडलच जिंकलेले आहेत ते, पण कशामध्ये जिंकलेले आहे? राईट हँड सिनियर कॅटेगरीमध्ये जिंकलेले आहे. आता नेक्स्ट आहे वुमेन्स. तर वुमेन्स राईट अँड लेफ्ट हँड कॅटेगरीमध्ये इबी लोलेन ज्या अरुणाचल प्रदेशच्या आहे त्यांनी 2 ब्रॉन्झ मेडल जिंकले आहे. ओके, 2 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत वुमेन्स राईट अँड लेफ्ट हँड कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आता हे तर झाले टोटल 7 मेडल्स जिंकलेले आहे. 1 गोल्ड मेडल जे जिंकलेलं आहे कोणी? श्रीमंत झा यांनी. आणि बाकीचे त्यांनी पण 1 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. सोबतच बाकीच्यांनी आणखी 6 ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. तर नेक्स्ट बघूया. तर इंडियन कॉन्टिजंट हे वॉज कम्पिटिंग अंडर द बॅनर ऑफ द पीपल आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया. तर कोणत्या बॅनरच्या अंडरमध्ये ते कॉन्टिजंट्स आहे इंडियन कॉन्टिजंट्स कम्पीट करत होते? ते करत होते पीपल्स आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या बॅनर खाली ते कम्पीट करत होते. जे लीड बाय कोण लीड आहे त्यांचे, म्हणजे कोण लीड करतं ते जे फेडरेशन आहे ते कोण लीड करतं? ते करते प्रेसिडेंट प्रीती झांग्यानी. ओके, प्रेसिडेंट प्रीती झांग्यानी त्या फेडरेशनला लीड करतात. PAFI काय आहे ते बघूया. तर PAFI आहे द एशियन आर्म रेसलिंग फेडरेशन आणि वर्ल्ड आर्म रेसलिंग फेडरेशनचं एक काय आहे क्लोजली ऑर्गनायझेशन म्हणू आपण. तर सोल इंडियन ऑर्गनायझेशन आहे. सोल इंडियन ऑर्गनायझेशन म्हणजे एकमेव इंडियन ऑर्गनायझेशन आहे जे एशियन आर्म रेसलिंग फेडरेशन आणि वर्ल्ड आर्म रेसलिंग फेडरेशनशी
काय क्लोजली कनेक्टेड आहे. काय PAFI. PAFI म्हणजे पीपल्स आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया. सो ही जी न्यूज होती, ही न्यूज कशाबद्दलची होती आपली, तर ती होती एशियन चॅम्पियनशिप 2024 जे की उझबेकिस्तानच्या टॅशकेंट मध्ये झालेलं आहे. तिथे इंडियन आर्म रेसलिंगचे जे इंडियन कॉन्टिजन्स आहे त्यांनी 7 मेडल तिथे जिंकलेले आहे. त्यामध्ये एक आहे ते गोल्ड मेडल आहे आणि 6 ब्रॉन्झ मेडल त्यांनी जिंकलेले आहे. सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे पार्टनरशिप झालेली आहे. तर कशाबद्दलची पार्टनरशिप झालेली आहे, कोणामध्ये पार्टनरशिप झालेली आहे ते बघूया. सो द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ओके, जे कशाच्या अंडरमध्ये येते, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपच्या अंडरमध्ये येते, आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर हे काय आहे, एक युनायटेड नेशनची एजन्सी आहे जी काय आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. तर यांनी एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. तर काय आहे ती, कशासाठी केलेली आहे, स्किल डेव्हलपमेंट अँड लाईफ लॉंग लर्निंग इन इंडिया अँड ग्लोबली. इंडिया आणि ग्लोबली काय स्किल डेव्हलपमेंट आणि लाईफ लॉंग लर्निंग करता ही पार्टनरशिप झालेली आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झालेली आहे द नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची. कोणासोबत, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्यासोबत. सो या कोलॅबोरेशनचा एम काय आहे, या कोलॅबोरेशनचा एम आहे एम्पॉवर करणे इंडिव्हिज्युअल्सला अक्रॉस द ग्लोब. जे पण ग्लोबवर जेवढे पण आहे इंडिव्हिज्युअल्स त्यांना एम्पॉवर करणे बाय इक्विपिंग देम विथ इसेन्शियल कॉम्पिटन्सी. त्यांना इक्विप करणे कशाशी, कॉम्पिटन्सी देऊन, क्वालिफिकेशन्स देऊन त्यांना, आणि त्यांची जी एम्प्लॉयबिलिटी आहे त्याला एनहान्स करणे आणि सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ करणे. तर एनहान्स एम्प्लॉयबिलिटीची एनहान्स झाल्यामुळे काय होईल, जे इकॉनॉमिक ग्रोथ आहे ते इकॉनॉमिक ग्रोथ होईल, सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ होईल. सो हा त्यांचा एम आहे हा कोलॅबोरेशनचा. सो नंतर काय आहे, बाय स्ट्रेंथनिंग द कम्पॅरेबिलिटी. कम्पॅरेबिलिटीला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी काय, कम्पॅरेबिलिटी ऑफ स्किल्स अँड क्वालिफिकेशन. तर जे डिजिटल टूल्स आहेत ते डेव्हलप करण्यात येणार आहे. कशा करता, स्ट्रेंथिंग करण्याकरता कम्पॅरेबिलिटी ऑफ स्किल्स आणि क्वालिफिकेशनला. त्यासाठी डिजिटल टूल्स आहे ते डेव्हलप करण्यात येईल आणि डिप्लॉय करण्यात येईल. ॲसेस अँड कम्पेअर द स्किल्स अँड क्वालिफिकेशन ऑफ इंडियन वर्कर विथ दोज रिक्वायर्ड इन पोटेन्शियल डेस्टिनेशन कंट्रीज. ओके, सो इम्प्रूव्ह करणार आहे त्यांची मोबिलिटी अँड ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी प्रोस्पेक्ट्स फॉर इंडियन वर्कर्स. सो हा त्यांचा एम आहे कोणाचा, NSDCचा, की इंडिव्हिज्युअल्सला, जे ग्लोबवर जेवढे पण इंडिव्हिज्युअल्स आहे त्यांना एम्पॉवर करणे आणि इक्विप करणे, त्यांना कशाशी, जे इसेन्शियल त्यांना कॉम्पिटन्सी देऊन, क्वालिफिकेशन्स देऊन, आणि काय करणे नंतर एनहान्स करणे, एम्प्लॉयबिलिटीला एनहान्स करणे. त्यामुळे काय होईल, इकॉनॉमिक ग्रोथ होईल. सो काय केलेलं आहे, इंडियाचं जे डिजिटल स्किल हब आहे टू गो ग्लोबल ॲज काय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन इम्पॅक्ट, त्यांच्यासोबत त्यांनी कोलॅबोरेशन केलेलं आहे. सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे RBIने काय 3 इनिशिएटिव्ह लॉन्च केलेले आहे. तर ते काय आहे 3 इनिशिएटिव्ह. सो RBIचे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास यांनी 3 मेजर इनिशिएटिव्ह लॉन्च केलेले आहे. तर त्यांचं नाव आहे, फर्स्ट आहे प्रवाह पोर्टल, सेकंड आहे द रिटेल डायरेक्ट मोबाईल ऍप, आणि थर्ड आहे फिनटेक रिपोजिटरी. ओके, थर्ड काय आहे, फिनटेक रिपोजिटरी. तर आता फर्स्ट बघूया आपण प्रवाह काय आहे. प्रवाहाचं फर्स्ट तर फुल फॉर्म बघूया तुम्ही. आता जसं इथे RBIने केलेलं आहे, बँकचे जे हे आहे, जे पण कॅन्डिडेट्स बँकिंग साठी प्रिपेअर करत आहेत तर त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण की मेन्स मध्ये तुम्हाला बँकिंग अवेअरनेसशी रिलेटेड खूप सारे क्वेश्चन्स येतात. सो हे बँकिंग अवेअरनेसशी रिलेटेड आहे की RBI बँक जे आहे ते त्यांचे जे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास त्यांनी लॉन्च केलेले आहे 3 मेजर इनिशिएटिव्ह. तर त्यामध्ये आहे प्रवाह. सो तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतात की प्रवाह याचं फुल फॉर्म काय आहे. सो प्रवाहाचा फुल फॉर्म विचारू शकतात.
किंवा प्रवाह दिलेला आहे तुम्हाला आणि त्यामधलं तुम्हाला एखादा विचारू शकतात की व्ही म्हणजे काय आहे. ओके, व्हीचा फुल फॉर्म काय आहे त्या प्रवाहामधल्या. सो असा पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सो फर्स्ट बघूया आपण प्रवाहाचा फुल फॉर्म काय आहे. प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी अप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथोरायझेशन. सो हा काय आहे प्रवाहाचा फुल फॉर्म आहे. तर हे काय आहे प्रवाह काय आहे. कोणत्या पण इंडिव्हिज्युअल्स किंवा एंटिटीला काय जे ऑथोरायझेशन सीक करत आहे, लायसन्स, ऑथोरायझेशन और अप्रुव्हल, हे जर त्यांना पाहिजे असेल कोणत्या पण इंडिव्हिज्युअल्सला, तर ते एक वेब पोर्टल आहे आणि सेक्युअर वेब पोर्टल आहे. हे एक सेक्युअर आणि सेंट्रलाइज वेब पोर्टल आहे जे की बनवण्यात आलेलं आहे. कशासाठी, जे ज्यांना ऑथोरायझेशन, लायसन्स आणि रेग्युलेटरी अप्रुव्हल्स ज्यांना कोणत्या पण रेफरन्स मध्ये जर आरबीआय कडनं पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी हे प्रवाह एक सेक्युअर अँड सेंट्रलाइज वेब पोर्टल आहे जे बनवण्यात आलेलं आहे आणि जे लॉन्च करण्यात आलेलं आहे. ओके, तर ऍट प्रेझेंट मध्ये 60 अप्लिकेशन फॉर्म्स, 60 अप्लिकेशन फॉर्म्स त्याच्यावर काय जे कव्हर करतात डिफरंट रेग्युलेटरी अँड सुपरविजरी डिपार्टमेंट्स ऑफ आरबीआय. तर आरबीआयचे वेगळे वेगळे जे डिपार्टमेंट्स आहे ज्याच्यामध्ये रेग्युलेटरी आणि सुपरविजरी डिपार्टमेंट्स आहे, त्यामधले टोटल 60 अप्लिकेशन फॉर्म्स त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे सध्या तरी. ओके, त्या पोर्टलवर. तर हे तर झालं प्रवाह या पोर्टल बद्दल. नेक्स्ट बघूया आपण रिटेल डायरेक्ट मोबाईल ऍप बद्दल. तर रिटेल डायरेक्ट मोबाईल ऍप काय प्रोव्हाइड करणार आहे, ते प्रोव्हाइड करणार आहे रिटेल इन्व्हेस्टर्सला seamless and convenient access to the retail direct platform. ओके, आणि त्यामुळे काय होणार आहे, इझी ट्रान्झॅक्शन होणार आहे. प्रोव्हाइड इज ऑफ ट्रान्झॅक्टिंग इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. तर जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे त्यामध्ये त्यांना प्रोव्हाइड करणार आहे इज ऑफ ट्रान्झॅक्शन. तर हे जे पोर्टल आहे रिटेल डायरेक्ट पोर्टल, हे नोव्हेंबर 2021 मध्येच काय करण्यात आलेलं होतं, लॉन्च करण्यात आलेलं होतं आरबीआय कडनं. पण आता त्यांना आणखी एक काय करण्यात आलेलं आहे, आणखी हे मेजर इनिशिएटिव्ह मध्ये त्यांना इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे. सो टू फॅसिलिटेट इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बाय इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. ओके, सो यामुळे काय होणार आहे, जे पण इन्व्हेस्टर्स आहे, रिटेल इन्व्हेस्टर्स आहे, ते डायरेक्टली त्यांच्या मोबाईल ऍप, स्मार्टफोन मधले त्यांचे जे मोबाईल ऍप आहे त्याच्या थ्रू डायरेक्ट ट्रान्झॅक्ट करू शकणार आहे G-SEC ना. ओके, युझिंग मोबाईल ऍप. सो हे दोन आहे, दोन झालेले आहे. आपण तिसरं बघूया नंतर. फिनटेक रिपॉझिटरी आपण नंतर बघूया. सो फर्स्ट जे आहे याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे की 3 मेजर इनिशिएटिव्ह आरबीआयचे जे गव्हर्नर शक्तिकांत दास आहे त्यांनी लॉन्च केलेले आहे. ज्याचं फर्स्ट आहे प्रवाह पोर्टल आणि सेकंड आहे द रिटेल डायरेक्ट मोबाईल ऍप. सो प्रवाह पोर्टल कशासाठी करण्यात आलेला आहे, जे पण त्यांना ऑथोरायझेशन, लायसन्स आणि रेग्युलेटरी अप्रुव्हल्स आहे आरबीआय कडनं, ते डायरेक्टली आता त्या पोर्टलवर सेक्युअर आणि सेंट्रलाइज वेब बेस्ड पोर्टल आहे ते त्याच्या थ्रू त्यांना मिळणार आहे. सेकंडली जे आहे रिटेल डायरेक्ट मोबाईल ऍप, यांच्या थ्रू काय होणार आहे, जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ते डायरेक्टली त्या ऍप थ्रू काय करू शकणार आहे, ट्रान्झॅक्ट करू शकणार आहे कोणाला, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये. ओके, सो ही न्यूज झालेली आहे आपली कव्हर. नेक्स्ट बघूया आपण आता. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे युनिव्हर्सल वुल्कन एव्हिएशन. युनिव्हर्सल वुल्कन एव्हिएशन काय करणार आहेत, 30 लिओनार्डो हेलिकॉप्टर्स कंट्रीमध्ये ते येत्या 3 वर्षामध्ये ते आणणार आहेत. किती, 30 लिओनार्डो हेलिकॉप्टर्स येत्या 3 वर्षामध्ये कोण आणणार आहेत, युनिव्हर्सल वुल्कन एव्हिएशन. ओके, सो युनिव्हर्सल वुल्कन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड काय आहे, एक इटली बेस्ड लिओनार्डो हेलिकॉप्टरची काय आहे, इंडियन जे इंडियाला डिस्ट्रीब्यूट करतात, इंडियन डिस्ट्रीब्युटर आहे. ओके, काय आहे वुल्कन, युनिव्हर्सल वुल्कन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड हे इटली बेस्ड लिओनार्डो हेलिकॉप्टरची इंडियन डिस्ट्रीब्युटर आहे. हे लक्षात ठेवा, ती इटली बेस्ड आहे पण इंडियन डिस्ट्रीब्युटर आहे.
सो कंपनी काय आहे, कंपनी विच इज बेस्ड इन न्यू दिल्ली, हे काय करणार आहे, ब्रिंग अ टोटल 30 हेलिकॉप्टर्स, 30 हेलिकॉप्टर्स ते आणणार आहे कंट्रीमध्ये, ज्याच्यामध्ये राहणार आहे 16 न्यू आणि 14 फ्रॉम द प्री ओन मार्केट. तर 14 तर न्यू राहणार आहे आणि 16 न्यू राहणार आहे आणि 14 काय राहणार आहे, प्री ओन मार्केट मधले राहणार आहे आणि ओव्हर द नेक्स्ट इयर, येत्या 3 वर्षामध्ये ते आणणार आहेत. सो आफ्टर सायनिंग द प्री सेल कॉन्ट्रॅक्ट, तर जे प्री सेल कॉन्ट्रॅक्ट आहे ते साइन झाल्यानंतर 5 युनिट्स ऑफ AW09 मशीन्स इन जानेवारी 2024. तर जे त्याचा कॉन्ट्रॅक्ट साइन झालेला आहे, प्री सेल कॉन्ट्रॅक्ट साइन झालेला आहे, त्याच्यानंतर 5 युनिट ऑफ AW09 मशीन हे इन जानेवारी 2024 यांनी काय केलेलं, त्याच्यानंतर ऑर्डर केलेले आहे UVA, युनिव्हर्सल वल्कन एव्हिएशननी काय ऑर्डर केलेले 11 युनिट्स त्यांनी आणखी ऑर्डर केलेले आहे. कोणत्या टाइप्स मधले, AW109 ट्रेकर, AW139, AW169. तर हे लिओनार्डो हेलिकॉप्टर कडनं त्यांनी 11 युनिट्स नंतर ऑर्डर केलेले आहेत. सो यांच्या ऍडिशन मध्ये 14 हेलिकॉप्टर्स दॅट वर परचेस्ड बाय द वुल्कन ग्रुप फ्रॉम द प्री ओन मार्केट. तर 14 हेलिकॉप्टर जे आहे ते काय केलेले आहे, वुल्कन ग्रुपनी प्री ओन मार्केट मधनं परचेस केलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे AW119 KX आणि AW109 ट्रेकर. ओके. सो आता या मॉडेल्सची कॅपॅसिटी किती आहे, तर या मॉडेल्सची जे कॅपॅसिटी, सीटिंग कॅपॅसिटी किती आहे, ते वॅरिंग आहे फ्रॉम 5 to 15. तर 5 ते 15 अशी त्यांची सीटिंग कॅपॅसिटी आहे, ते वॅरी होत जाते त्या मॉडेलनुसार. इन विच AW09 हे कॅरी करू शकते 8 पॅसेंजर. AW09 किती, 8 पॅसेंजर्स कॅरी करू शकतं. सो दिस इज द न्यूज. कशाची न्यूज आहे ती ही, सो युनिव्हर्सल वुल्कन एव्हिएशन काय करणार आहे, येत्या 3 वर्षामध्ये 30 लिओनार्डो हेलिकॉप्टर्स काय करणार आहेत, परचेस करणार आहे आणि कंट्रीमध्ये आणणार आहेत. ओके. सो नेक्स्ट बघूया. ओके. सो नेक्स्ट न्यूज काय आहे, साऊथ कोरियाची KT सॅट, साऊथ कोरियाची काय KT सॅट यांनी पार्टनरशिप केलेली आहे रिवाडा स्पेस यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे. कशाकरता, एक्सपांड करण्याकरता लिओ सॅटेलाइट सर्व्हिस. लिओ सॅटेलाइट सर्व्हिस काय आहे, लिओ सॅटेलाइट सर्व्हिस म्हणजे लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट सर्व्हिस. सो KT सॅट कंपनी ही काय सॅटेलाइट सर्व्हिस आर्म आहे साऊथ कोरियाची आणि टेलिकॉम जायंट आहे KT कॉर्पोरेशनची. यांनी पार्टनरशिप केलेली आहे विथ जर्मन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कंपनी. कशा करता, स्ट्रेंथन करण्याकरता, सर्व्हिस कॅपॅसिटीला स्ट्रेंथन करण्याकरता ही पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. ओके. हा जो MOU साइन झालेला आहे KT सॅटचा रिवाडा स्पेस नेटवर्क्स यांच्यासोबत, हा यांचा थर्ड पार्टनर राहणार आहे. रिवाडा स्पेस नेटवर्क जो आहे तो यांचा कोणाचा, KT सॅटचा हा थर्ड पार्टनर राहणार आहे. कशासाठी, फॉर एक्सपांडिंग इट्स लिओ सॅटेलाइट सर्व्हिसेस. तर यांचे जे प्रिव्हियस पार्टनर्स जे आहे, आधीचे 2 पार्टनर्स कोण होते, तर आधीचे 2 पार्टनर्स होते US स्पेस फर्म आहे स्पेसएक्स स्टारलिंक, ही त्यांची पहिली प्रिव्हियस डील झालेला होता यांच्यासोबत आणि प्रिव्हियस पार्टनर आहे. आणि दुसरा कोण आहे, ब्रिटेनचा युटेलसॅट वनवेब. सो ब्रिटेनचा युटेलसॅट वनवेब हा त्यांचा सेकंड पार्टनर आहे आणि थर्ड पार्टनर कोण आहे, जर्मन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट. ओके. थर्ड पार्टनर आहे रिवाडा स्पेस नेटवर्क. ओके सॉरी, थर्ड पार्टनर आहे रिवाडा स्पेस नेटवर्क. तर असे 3 पार्टनर्स आहे यांचे, कोणाचे, साऊथ कोरियाचे जे KT सॅट आहे त्यांना एक्सपांड करायचं आहे त्यांचं लिओ सॅटेलाइट सर्व्हिस. त्याकरता त्यांनी 3 पार्टनरशिप्स केलेले आहेत. कोणासोबत, एक केलेली आहे स्पेसएक्स स्टारलिंक यांच्यासोबत, दुसरी केलेली आहे युटेलसॅट वनवेब यांच्यासोबत आणि तिसरी केलेली आहे रिवाडा स्पेस नेटवर्क यांच्यासोबत. सो रिवाडाचा प्लॅन हा आहे. ओके. रिवाडाचा प्लॅन काय आहे की 2028 पर्यंत यांचा प्लॅन आहे की 2028 पर्यंत 600 सॅटेलाइट्स
लॉन्च करण्याचा. ओके, 2028 पर्यंत 600 सॅटेलाइट्स लॉन्च करण्याचा रिवाळाचा हा प्लॅन आहे. सो ही न्यूज आपली कव्हर झालेली आहे. नेक्स्ट बघूया आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे चीफ म्हणून चूज करण्यात आलेला आहे. प्राईम मिनिस्टर चूज करण्यात आलेला आहे. तर कोणाचं बघूया, कोणत्या कंट्रीचं प्राईम मिनिस्टर हे चूज करण्यात आलेले आहे. सो डच राईट विंग कोएलिशन. तर कोएलिशन म्हणजे काय होते हे जाणून घ्या पहिले. कोएलिशन म्हणजे काय होते? कोएलिशन म्हणजे होते युती. ओके, जशी युती कोणाकोणामध्ये आहे, आता आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये युती कोणाकोणाची आहे? एक बीजेपीची आहे, आणखी शिंदेच्या ग्रुपची आहे. सो या दोन पार्टीची जशी युती आहे तशीच इथे युती कोणाची आहे? डच राईट विंगची युतीची पार्टी आहे. ओके, त्यांनी नॉमिनेट केलेला आहे फॉर्मर सिक्युरिटी चीफ डिक शॉफ. ओके, जे फॉर्मर सिक्युरिटी चीफ आहे यांना नॉमिनेट केलेलं आहे आणि त्यांचं प्रिफर्ड कॅन्डिडेट म्हणून त्यांना नेदरलँडचे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे. ओके, सो शॉफ हे 67 इयर्स ओल्ड आहे आणि करंटली ते टॉप ऑफिशियल आहे ऍट द जस्टिस मिनिस्ट्री अँड फॉर्मर हेड कशाचे आहे? ऑफ डच इंटेलिजन्स अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस. फॉर्मर हेड होते ते डच इंटेलिजन्स आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसचे आणि काय करंटली ते टॉप ऑफिशियल आहे जस्टिस मिनिस्ट्रीचे. ओके, नियरली त्यांना 6 महिने लागले. 6 महिने त्यांच्या जे पार्टीज आहे, जे युती त्यांची पार्टीज आहे, जशी की युती असते आता जसं धनुष्यबाण आहे आपल्या इथे आणि कोणाची पार्टी आहे? आपली बीजेपीची पार्टी आहे. त्याच्यामध्ये काही डिबेट झालाय समजा, तर तसं यांच्यामध्ये काय डिबेट झालेला आहे? 6 महिने यांचा हा डिबेट झालेला आहे युतीमध्ये यांच्या. आणि त्याच्यानंतर काय ठरवलेलं आहे की शॉफ जे आहे ते काय करणार आहे? सक्सीड करणार आहे. जे प्राईम मिनिस्टर आहे मार्क रूथला काय करणार आहे? शॉफ सक्सीड करणार आहेत. म्हणजे मार्क रूथची जी पोझिशन आहे आता ती शॉफ हे त्याच्यावर वर्क करणार आहेत, टेक ओव्हर करणार आहेत त्यांची पोझिशन. ओके, तर शॉफ यांचा टास्क काय राहणार आहे? विल नाउ बी टास्क विथ फॉर्मिंग अ गव्हर्नमेंट टुगेदर विथ व्हॅन झोल अँड द 4 राईट विंग कोअलिशन पार्टनर्स. तर त्यांना फॉर्म करायचा आहे गव्हर्नमेंट टुगेदर कोणासोबत? व्हॅन झोल सोबत आणि 4 राईट विंग कोअलिशन पार्टनर्स सोबत. ज्याच्यामध्ये किती? 88 सीट्स आहे इन 150 मेंबर्स लोअर हाऊस ऑफ पार्लिमेंट. ओके, नंतर कोएलिशननी काय डिसाइड केलेलं आहे? कोएलिशननी युतीने डिसाइड केलेलं आहे दॅट कॅबिनेट हे स्प्लिट करण्यात येईल हाफ बिटवीन पॉलिटिशियन्स अँड आउटसाइड एक्सपर्ट्स. तर 2 विभागात जे कोएलिशन्स आहे, जे कॅबिनेट आहे ते कोएलिशननी हे डिसाइड केलेलं आहे की कॅबिनेट जे आहे ते 2 भागामध्ये दोन भागामध्ये हे स्प्लिट केल्या जाईल. एका साइडला कोण राहणार आहे? पॉलिटिशियन्स आणि दुसऱ्या साइडला आउटसाइड एक्सपर्ट्स. असे ते 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहेत कॅबिनेट. ओके, इम्प्लिमेंट द नेदरलँड टफेस्ट इमिग्रेशन पॉलिसी एव्हर. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती? जे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर राहणार आहे नेदरलँडचे, तर डच गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे? डिक शॉफ यांना नॉमिनेट केलेलं आहे आणि त्यांचं प्रिफर्ड कॅन्डिडेट म्हणून नेदरलँडचे नेक्स्ट प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांना नेक्स्ट प्राईम मिनिस्टर म्हणून अनाउन्समेंट केलेली आहे. सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे बुथोड पापाचन ग्रुपने काय केलेलं आहे? हे बिझनेस कॉंग्लोमरेट आहे इंडियातले. बिझनेस कॉंग्लोमरेट म्हणजे एक ग्रुप आहे ज्यांनी अनाउन्स केलेला आहे शाहरुख खान यांना त्यांचं ब्रँड अँबॅसिडर. ओके, सो ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांना अनाउन्स केलेला आहे मुथूट पापाचन ग्रुप यांनी. आणि ह्या कोलॅबोरेशनचा एम काय आहे? या कोलॅबोरेशनचा एम आहे जे डेमॉन्स्ट्रेट MPG's आउटलुक आणि डेडिकेशन टू फॉस्टरिंग द कंट्रीज फायनान्शियल ग्रोथ अँड ऍस्पायरेशन. तर जे डेमॉन्स्ट्रेट करणार आहेत MPG'चा आउटलुक, जे डेडिकेशन
फॉस्टर करणार आहेत कंट्रीची फायनान्शियल ग्रोथ आणि ऍस्पायरेशनला. आणि शाहरुख खान यांचा काय रोल राहणार आहे या त्यांना ब्रँड अम्बॅसिडर बनवलेला आहे. सो त्यांचा काय रोल राहणार आहे यामध्ये, त्यांचा रोल राहणार आहे जे ग्रुप आहे हा जो मुथूट पपाचन ग्रुप आहे, तर हे त्यांना काय त्यांचे एमपीजीचे कॅम्पेन्स जे पण मल्टिपल कॅम्पेन्स राहणार आहे त्यामध्ये ते त्या चॅनल्सवर त्या चॅनल्सवर ते प्रमोट करणार आहे त्यांच्या सर्व्हिसेस. सो हा शाहरुख खान यांचा रोल राहणार आहे. सो जे कॅम्पेन्स आहे ते शोकेस करणार आहे रेंज ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस. तर जे पण कॅम्पेन्स राहणार आहे अक्रॉस चॅनल्सवर जे प्रमोशन्स राहणार आहेत तर त्यावरती काय शोकेस करणार आहेत, त्यांचे फायनान्शियल प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ते शोकेस करणार आहेत. सो आता बघूया आपण मुथूट पापाचन ग्रुप यांच्याबद्दल. फाउंडेड कधी झालं, 1887 मध्ये. हेडक्वार्टर आहे केरलामध्ये. चेअरमॅन आणि एमडी आहेत थॉमस जॉन मुथूट. आणि सबसिडरीज कोण आहे याच्या, मुथूट कॅपिटल सर्व्हिसेस, मुथूट एक्झिम, मुथूट फिनक्रॉप, मुथूट मायक्रोफिन, मुथूट हाऊसिंग फायनान्स. तर हे आहे यांच्या मुथूट पापाचन ग्रुपच्या सबसिडरीज. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे पीएनजी. तर पीएनजी तुम्ही ऐकलंच असेल, त्यांचे प्रोडक्ट तुम्ही यूज पण करत असाल. सो पीएनजी काय आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन. ओके, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर हे काय आहे, वन ऑफ द पीएनजी इंडिया लिस्टेड एंटिटी आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ब्रँड जसे की विक्स आणि विस्पर. त्यांनी अनाउन्स केलेला आहे अपॉइंटमेंट. कोणाची अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे, मृणालिनी श्रीनिवासन यांची अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे आणि त्यांना कंपनीचा चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. आणि त्यांची जी सर्व्हिस आहे ते कधीपासून इफेक्ट मध्ये येणार आहे, जून 29 जून पासून ते त्यांच्या सर्व्हिसवर म्हणजे टेक ओव्हर करणार आहेत. त्यांचे जे चीफ फायनान्शियल ऑफिसर आहे त्यांची ती पोस्ट ते टेक ओव्हर करणार आहेत. ओके, श्रीनिवासन यांनी वर्क केलेला आहे अक्रॉस व्हेरियस फायनान्शियल रोल्स मध्ये. जे त्यांच्या करिअरचं 16 इयर्सचं त्यांच्या करिअरचं स्पॅनिंग आहे त्यामध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे. व्हेरियस फायनान्स रोल्स मध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे. त्यांनी पीएनजी जॉईन केलेलं होतं 2008 मध्ये इंडियामध्ये. पीएनजी त्यांनी इंडियामध्ये जॉईन केलेलं होतं 2008 मध्ये. आणि त्यांनी जे पण त्यांचे 3 जिओग्राफीज आहे पीएनजीचे तिथे त्यांनी वर्क केलेलं आहे. कुठे कुठे आहे ते, सिंगापूरमध्ये आहे, इंडियामध्ये आहे, दुबईमध्ये आहे. अशा 3 जिओग्राफीज आहेत पीएनजीच्या. सो द प्रोकॅटर अँड गॅम्बल कंपनी, तर हे कधी फाउंड झालेली होती, ही झालेली होती 31 ऑक्टोबर 1837. फाउंडर कोण आहेत, विलियम प्रोकॅटर अँड जेम्स गॅम्बल. हेडक्वार्टर कुठे आहे, ओहियो यूएस. एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहे डेव्हिड एस टेलर आणि प्रेसिडेंट अँड सीईओ आहे जॉन आर मोयलर. सो ही झाली न्यूज कशाबद्दलची, तर जे पीएनजी आहे, जे प्रोकॅटर अँड गॅम्बल कंपनी आहे त्यांनी काय केलेलं आहे, चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. कोणाला अपॉइंट केलेलं आहे, मृणालिनी श्रीनिवासन यांना अपॉइंट केलेलं आहे. ओके, सो आपण आजच्या न्यूजवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत ते घेऊन घेऊया. फर्स्ट तर आता तुम्ही एक रिमाइंडर आहे तुम्हाला की गोवा स्टेटहुड डे आणि हिंदी जर्नलिझम डे हे 30 मे रोजी काय करण्यात येतात, सेलिब्रेट करण्यात येतात. हे तुम्ही एकदा लिहून घ्याल तुमच्या बुक्स मध्ये. आता बघूया क्वेश्चन्स. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ऍज पर एसबीआय रिसर्च इंडिया जीडीपी ग्रोथ इज लाइकली टू रीच व्हॉट पर्सेंट इन द फायनान्शियल 2024. तर एसबीआयच्या रिसर्च नुसार इंडियाची जे जीडीपी आहे ते किती पर्सेंटनी राईज होणार आहे, किती पर्सेंटला रीच होणार आहे फायनान्शियल इयर 2024 मध्ये, तर किती होणार आहे, 8%. नेक्स्ट, नेम द मेजर ऑफ इंडियन आर्मी हु हॅज बीन सिलेक्टेड फॉर 2023 मिलिटरी जनरल ऍडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड करता. सो 2023 मिलिटरी जनरल ऍडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड करता कोण आहे ते, मेजर ऑफ द इंडियन आर्मी जे सिलेक्ट झालेले आहे. तर कोण आहेत ते, त्यांचं नाव काय आहे, राधिका सेन. राधिका सेन ह्या सिलेक्ट झालेल्या आहेत. नेक्स्ट, इन आर्म रेसलिंग द इंडियन कॉन्टिजंट यांनी काय हॅज वोन हाऊ मेनी मेडल्स, किती मेडल्स जिंकलेले आहे टोटल मध्ये ऍट एशियन चॅम्पियनशिप 2024 ताशकेंत उझबेकिस्तान मध्ये. सो किती जिंकलेले आहे टोटल
7 मेडल्स जिंकलेले आहेत. त्यामध्ये 1 मेडल आहे गोल्ड आणि 6 आहे ब्रॉन्झ मेडल्स. नेक्स्ट, रिसेंटली NSDC यांनी अनाउन्स केलेला आहे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ विच युनायटेड नेशन्स एजन्सी. कोणत्या युनायटेड नेशन एजन्सी सोबत त्यांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. कशा करता? ऍडव्हान्स स्किल डेव्हलपमेंट अँड लाईफ लॉंग लर्निंग इन इंडिया अँड ग्लोबली. तर कोणासोबत केलेली आहे? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सोबत ही पार्टनरशिप अनाउन्स केलेली आहे. नेक्स्ट, द RBI हॅज लॉन्च प्रवाह पोर्टल. प्रवाह पोर्टल RBI लॉन्च केलेला आहे इन ऑर्डर टू प्रोव्हाइड सेक्युरिटी टू एंटिटीज हू सीक ऑथोरायझेशन इन कॉन्टेक्स्ट टू सेम. तर इन कॉन्टेक्स्ट टू सेम म्हणजे प्रवाह जे आहे कॉन्टेक्स्ट त्याचे सेम. व्हॉट डज प्रवाह स्टँड फॉर? बघा, तुम्हाला फर्स्ट मी सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला न्यूज एक्सप्लेन केलेली की तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो. सो प्रवाह स्टँड फॉर, तर काय फुल फॉर्म प्रवाहाचं? प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी अप्लिकेशन्स व्हॅलिडेशन्स अँड ऑथोरायझेशन हे आहे प्रवाहाचं फुल फॉर्म. नेक्स्ट बघूया. नेम द एव्हिएशन डिस्ट्रीब्युटर इन इंडिया. एव्हिएशन डिस्ट्रीब्युटर आहे इंडिया मधली जी आहे फ्रॉम फॉर इटली बेस्ड लिओनार्डो हेलिकॉप्टर हु इज गोइंग टू ब्रिंग किती 30 लिओनार्डो हेलिकॉप्टर्स ते इंडियामध्ये काय आणणार आहेत येत्या 3 वर्षांमध्ये. तर कोण आहेत ते? युनिव्हर्सल वुल्कन एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड. नेक्स्ट, who has signed a MOU with Rivada Space Networks as its third partner for expanding its LEO satellite service. तर कोणी MOU साइन केलेला आहे रिवाडा स्पेस नेटवर्क्स यांच्यासोबत आणि थर्ड पार्टनर बनवलेला आहे कशा करता? एक्सपांड करण्याकरता त्यांची लिओ सॅटेलाइट सर्व्हिसेस. तर KT सॅट कंपनी यांनी काय केलेलं आहे? रिवाडा स्पेस नेटवर्क्स यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे आणि ही त्यांची थर्ड पार्टनरशिप आहे. नेक्स्ट, recently who has been nominated as the next prime minister of Netherlands by the Dutch government. तर नेक्स्ट प्राईम मिनिस्टर कोण राहणार आहे आता नेदरलँडचे बाय डच गव्हर्नमेंट? डिक शॉ. नेक्स्ट, मुथोड पापाचन ग्रुप अ बिझनेस कॉन्ग्लोमरेट इन इंडिया यांनी अनाउन्स केलेला आहे कोणाला ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे? तर शाहरुख खान यांना ब्रँड अँबॅसिडर बनवलेला आहे मुथोड पापाचन ग्रुप यांनी. नेक्स्ट, द प्रोकॅटर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर काय आहे? वन ऑफ द P&G इंडिया लिस्टेड एंटिटी आहे. यांनी अनाउन्स केलेली आहे अपॉइंटमेंट. कोणाची अपॉइंटमेंट अनाउन्स केलेली आहे? ॲज अ कंपनीज चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. तर रिनालिनी श्रीनिवासन यांची अनाउन्समेंट केलेली आहे ॲज अ कंपनीज चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून. नेक्स्ट, ओके. सो आजच्या न्यूज आपल्या झालेल्या आहे. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्हाला आजच्या न्यूजची जर PDF हवी असेल तर त्याची पण PDF ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर न्यू बॅचेसला जॉईन करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. और तुम्ही 2 आमच्या ब्रांचेस आहे, एक दर्डानगरला एक दाते कॉलेजला, तिथे तुम्ही विजिट सुद्धा देऊ शकता. सो आणि आजच्या न्यूजच्या आधी आपण 30 मेचे काही इम्पॉर्टंट डेज घेतलेले आहे ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि तुम्हाला जर आणखी काही डेज आठवत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. ओके, थँक्यू.